जळगाव शहरातील दिव्यांग बांधवांना शासनाकडून महानगरपालिकेअंतर्गत निधी दिला जातो, परंतु यातील काही दिव्यांग बांधवांना अद्यापही निधी मिळाला नसून तो निधी मिळावा यासाठी दिव्यांग सेनेच्या वतीने जळगाव शहरातील महानगरपालिकेत पत्रव्यवहार केला होता। त्यावेळी 15 जूनपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन दिले होते, परंतु अद्यापपर्यंत दिव्यांग बांधवांना कुठलाही निधी प्राप्त न झाल्यामुळे आज वंचित राहिलेले दिव्यांग बांधव यांनी महानगरपालिकेच्या 5व्या मजल्यावर ठिय्या आंदोलन केले आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून या संदर्भात दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांनी याबाबत अधिक माहिती दिली। 100 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना अद्यापही यावेळी निधी मिळाला नसून ठिय्या आंदोलन महानगरपालिकेमध्ये या प्रसंगी करण्यात आले आहे। तुम्ही काय मागण्यात जो दिव्यांग बांधवांचा 5% निधी असतो हा आतापर्यंत यांनी का खर्च केलेला नाही आणि 31 मार्च रोजी यांनी काही दिव्यांग बांधवांच्या खात्यावर पैसे टाकलेले होते, पण तरी सुद्धा काही दिव्यांग बांधवांनी का वंचित राहिलेले आहे। अद्यापर्यंत हे जे मुकबधीर बांधव आहे यांच्या खात्यावर पैसे आलेले नाही, म्हणून आम्ही आज रोजी का उपोषणाला बसलेलो आहोत। किती दिव्यांग बांधवांना निधी दिलेली आहे? कमीत कमी 100च्या वरती दिव्यांग बांधवांना अजूनपर्यंत निधी आलेला आहे। कुठल्या वर्षाचा विषय? 25-26 वर्षाचा। अच्छा, या ठिकाणी आज ठिय्या आंदोलन केले? हो, ठिय्या आंदोलन केलेलं आहे। काय मागणी राहील महानगरपालिकेला? महानगरपालिकेच्या अंदर आज संध्याकाळपर्यंत निधी वाटप करला तर आम्ही आजपासून इथंच आमरण उपोषण करणार आहे आणि आमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं त्याला प्रशासन जबाबदार राहील। नाव सांगा आपलं? माझं नाव भरत रामा जाधव, राष्ट्रीय सचिव दिव्यांग सेना।